ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली ॲनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मेजर झोन्स, मेजर की लेवल्स यावरतीच डिस्कशन करत असतो. कालच्या ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला एक पॉईंट दिला होता, म्हणजेच काल डेली ॲनालिसिसमध्ये आपण डेली बायस कसा फाइंड करायचा, त्यानंतरचं तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे हे सर्व एक्सप्लेन केलं होतं, राईट. तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेजर लेवल्स. आणि काल एक प्राईज मी टेलिग्रामला दिली होती, ऑलमोस्ट 4670 ही प्राईज होती. 4670पासून मार्केटमध्ये खूप छान मेजर फॉल आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर जवळजवळ 200 to 300 पिप्स इथे आपण कॅप्चर केले. अशाच क्वालिटी ट्रेडसाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला आजचा ॲनालिसिस स्टार्ट करूया. तर ट्रेडर्स, डेली टाईम फ्रेममध्ये आपण कालही बघितलं डेली बायस कसा फाइंड करायचा. आपण जे ॲनालिसिस देतोय त्यामध्ये आपण डेली बायस प्लस आपण प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने तुम्ही झोन ड्रॉ करणार ह्या सर्व गोष्टी इथे शिकवत असतो. ॲनालिसिस सोबत सर्व प्राइस ॲक्शन, प्लॅनिंग कशी करायची, ट्रेड कुठे प्लेस केला पाहिजे, प्राइस कशी फाइंड केली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये देत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला, आजच्या ॲनालिसिसमध्ये जर आपण बघितलं तर डेमध्ये तुम्ही ते बघू शकता की काल आपण एक झोन ड्रॉ करून दिला होता हायर टाईम फ्रेममध्ये 4 अवर या टाईम फ्रेममध्ये. आजचं डेली बायसवरती आधी डिस्कशन करून घेऊया. काल आपण जो डेली बायस दिला होता त्या डेली बायसमध्ये तुम्ही बघू शकता की जी प्राईस मी तुम्हाला कालही मेन्शन केली होती ती प्राइस ऑलमोस्ट 4631 ही प्राइस होती. जर 4161 या लेवलला आपल्याला रिजेक्शन मिळालं तर आपण बाय साईड प्लॅन करणार, याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. नाही तर मग रिजेक्शन कॅन्डल क्लोजिंग आतमध्ये झाल्यानंतर आपण काय करणार होतं, इथे सेल साईड प्लॅन करून टार्गेट आपला ऑलमोस्ट 4511 इथपर्यंत राहणार होतं. नेक्स्ट आजचा जो डेली बायस आहे यामध्ये आज तुम्ही बघू शकता आज खूप छान गोल्डमध्ये आपल्याला मॉर्निंग सेशनमध्येच मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. आणि आजचा जो हाय आहे, कालचा जो हाय आहे ऑलरेडी त्याची लिक्विडिटी ग्रॅब करून गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग साईड मुवमेंट पाहायला मिळालेली आहे. त्यामुळेच तुम्ही ज्यावेळेस ट्रेडिंग करताना तर डेली बायस पहिल्यांदा बघत चला की आजची डायरेक्शन काय असू शकते मार्केटची. तर आजची मुवमेंट हीच आहे की आपल्याला काय करायचं आहे, आज एक HSZ हा लेवल फाइंड करायचा आहे. तो लेवल फाइंड करून सेल साईड प्लॅनिंग आज आपल्याला इथे मिळू शकते, कारण आपलं जे टार्गेट आहे ऑलमोस्ट 4596 हे अजून पेंडिंग आहे. वरची लिक्विडिटी ऑलरेडी गोल्डने हंट केलेली आहे. आणि त्यानंतर जी ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईनही ब्रेकआउट इथे पाहायला मिळतं. 15 मिनिट्स टाईम फ्रेम या चार्टवरती मी आहे आता. तर या ट्रेंड लाईनलाही इथे ब्रेकआउट झालेला आहे. याचाच अर्थ काय की आपल्याला जो नेक्स्ट जी एंट्री मिळणार आहे सेल साईड, ती बेस्ट एंट्री याच झोनपासून आपल्याला मिळणार आहे. तर सेल साईड तुम्ही इथे प्लॅन करू शकता. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय की हा जो लेवल आहे, ओके, या लेवलला मार्केटमध्ये प्रिव्हियस हायर हाय बनला होता. त्यामुळे इथूनही मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम कंटिन्यू होण्याची पॉसिबिलिटी आहे. मग ही चेक करण्यासाठी तुम्ही काय करणार, इथे एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून पॅटर्न असतो, राईट. या डब्ल्यू पॅटर्नला जर रिस्पेक्ट झाला 15 मिनिट्समध्ये, या पद्धतीने जर रिस्पेक्ट झाला तर आपल्याला पुन्हा एकदा गोल्ड बाय साईड मुवमेंटमध्ये जाताना पाहायला मिळू शकतं. म्हणून तुम्ही काय करा, पहिल्यांदा चेक करा. मिटिगेशन ब्लॉक जर तयार झाला तर त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच ब्लॉकला पुन्हा एकदा बाय साईड री एंट्री करायची आहे. कॅन्डल्स अप साईड गेलेल्या आहेत, बाईंची मुवमेंट पाहायला मिळते, म्हणून इथे बाय कधीच करायचा नाही. बायसाठी प्लॅनिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, गोल्डला पुन्हा एकदा पुल बॅक घेऊ द्यायचा आहे. त्यासाठी तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे, तर 15 मिनिट्स चार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा झोन ड्रॉ करून ठेवायचा आहे. हा तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे, राईट. कारण इथे एक छान अशी आपल्याला FVG फॉर्म होताना पाहायला मिळतोय. अजून 8 मिनिट आहे. 8 मिनिटामध्ये जर कॅन्डल क्लोजिंग याच लेवलला झाली तर एक छान इथे आपल्याला FVG लेवल पाहायला मिळते. म्हणून हा ऑर्डर ब्लॉक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. याच FVGमध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा मार्केटने टॅप होताना बघायचं आहे. जर यामध्ये टॅप झालंच मार्केट, कॅन्डल क्लोजिंग आपल्याला या लेवलच्या वरती पाहिजे नाही. मी 15 मिनिट चार्टवरती तुम्हाला हे सर्व एक्सप्लेन करते. ओके, 15 मिनिट चार्टवरती आपण मेजर झोनही ड्रॉ केला आहे. त्यानंतर एक लेवल ड्रॉ केलेली आहे. जर या लेवलला ब्रेकआउट मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या झोनमध्ये आपल्याला टॅप होताना पाहायला मिळालं आणि इथे एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर मिळाला आपल्याला, तर आपल्याला काय करायचं आहे, बाय साईड प्लॅन करायचा आहे या लेवलला. आणि याचा जो SL असणार आहे तो जवळजवळ आपल्याला या लेवलला ठेवायचा आणि आपलं टार्गेट ऑलमोस्ट हे राहणार आहे 350 अँड 150
हा आपला SL असणार आहे आणि हा रिवॉर्ड असणार आहे. आपल्याला 1:3चा रिवॉर्ड आपल्याला इथे ऑलमोस्ट पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडमध्ये प्लॅन करायचा आहे. तर आजची लेवल ऑलमोस्ट हीच आहे की 4625 या लेवलपासून जर आपल्याला बाईंग पाहायला मिळते तर गोल्डमध्ये नेक्स्ट टार्गेट आपल्याला नक्कीच 4718 किंवा 4750पर्यंतचं पाहायला मिळू शकतं. उद्या आणि परवा गोल्डमध्ये मेजर न्यूज आहेत, त्यामुळे गोल्डमध्ये एक बाईंग साईड रॅली पाहायला मिळाल्यानंतर एक ड्रॉप नक्की पाहायला मिळू शकतो. या पॉसिबिलिटीजचे चान्सेस जे आहेत ते खूप हायर आहे. आणि सेल साईड प्लॅन करायचा म्हटलं तर तुम्हाला सेल साईडही मी जो लेवल ड्रॉ करून दिलेला आहे, खूप छान इथे सेलिंगची मुवमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते. 4674 और 4684 4684 म्हणजे हा जो झोन आहे, हा झोन आपल्याला सेल साईड प्लॅन करण्यासाठी खूप छान काम करू शकतो. तर आज या लेवल्स खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्यासाठी. आय होप आपल्या लेवल्स तुम्हाला हेल्प करत असतील. ॲनालिसिस कसं करायचं, फाइंड कशा करायच्या, लेवल्स कशा फाइंड करायच्या, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.